नमस्कार लाडक्या बहिणींनो तुम्हाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तुमची KYC सक्सेसफुल झाली आहे की नाही तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमधून तपासू शकतात। तर या ठिकाणी पहा, तुम्ही जर हे काम नाही केलं आणि तुमची जर KYC सक्सेसफुल झाली नसेल तर तुम्हाला जे आहे ते इथून पुढचे तुमचे हप्ते बंद होऊ शकतात। त्यामुळे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये आताच या ठिकाणी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही स्वतः तुमची KYC झाली आहे की नाही हे ट्राय करा। परंतु ते कसं करायचं ही संपूर्ण माहिती सांगतो। चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचे, चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पहिल्यांदा ह्या वेबसाईटवरती यायचं आहे। वेबसाईटची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा। तर या ठिकाणी पहा, यासाठी आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी पहा आपल्याला आपला आधार क्रमांक टाकायचा आपल्या लाडक्या बहिणीचा। तर या ठिकाणी पहा मी आधार क्रमांक टाकलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मी जे आहे ते आधार क्रमांक टाकलेला आहे। आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे। आता कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते खाली यायचं आहे आणि मी सहमत आहे यावरती टिक करायचं आहे। आणि या ठिकाणी पहा मी सहमत आहे यावरती टिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी पहा OTP पाठवा यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकतात आपल्या जे आहे ते या ठिकाणी पहा या आधार क्रमांकाची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा तुम्हाला मेसेज येईल। या ठिकाणी याचा अर्थ काय होतो की तुमची जी आहे ती KYC सक्सेसफुल झालेली आहे। तुम्हाला काही काळजी करायची गरज नाही आहे। तुम्हाला जे आहे ते इथून पुढचे हप्ते सुरू राहणार आहेत। परंतु ह्याऐवजी जर तुम्हाला काय सांगितलं की तुमची KYC झालेली नाही आहे किंवा तुम्हाला KYC करायची आहे किंवा तुम्हाला तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं या ठिकाणी आधार कार्डाचं KYC माहिती द्या, तर तुम्हाला आधार कार्ड तुमच्या वडिलांचं किंवा पतीचं टाकायचं आहे, आधार कार्डचा नंबर आणि KYC पूर्ण करून घ्यायची आहे। तुमची हाफ KYC जरी झाली असेल तर तुम्हाला फुल KYC करून घ्यायची आहे। किंवा तुम्हाला तुमचे नसतील तर त्यांची KYC कशा प्रकारे करायची आहे त्याची माहिती पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंट करा। त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहितीचा एक व्हिडिओ पण आपल्या चॅनलवरती बनवला आहे। त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला सर्वात अगोदर भेटत असते। तर नक्कीच तुम्हाला समजेल असेल की लाडक्या बहिणीची KYC झाली आहे की नाही हे कशा प्रकारे तपासायचं आहे तुम्हाला लाईव्ह आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। नक्कीच तुम्हाला थोडी पण माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमच्या मनामध्ये काय प्रश्न असतील तर कमेंट करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।